मॉनिटायझेशन स्कीम. बरोबर. आता बघा, तुम्ही देसले सरांचं पुस्तक जर वाचत असाल इकॉनॉमिक्सचं, तर या योजनेवर सरांनी 4-5 पेज दिलेली आहे. एकाच योजनेवर किती पेज? 3-4 पेज. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? नसेल तर आता मी बोलल्यावर कळलं ना. हा, किती तुम्हाला माहिती आहे गोष्ट? एकाच योजनेवर 4 पेज आहे. त्यावरून अंदाज बांधा ही किती महत्वपूर्ण आहे. ठीक आहे. 2015 मध्ये ही योजना आली होती, सुवर्ण मुद्रीकरण योजना. सरकारच्या अनसक्सेस योजनेची जर आपण रँकिंग काढली, त्यामध्ये पहिला नंबर ज्या योजनेचा लागेल त्या योजनेचं नाव आहे सुवर्ण मुद्रीकरण योजना. सर असं काय आहे? ही योजना समजायची असेल तर पहिल्यांदा याच्या मागे एक मोठा बॅकग्राऊंड आहे, तो समजणं गरजेचं आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळेल की का बरं 5 पेज तिथं दिले आणि का बरं ही अनसक्सेस ठरली. बरोबर. विषय आपल्याला सुरू करायला लागेल. आपल्या सिलेबस मधले एक प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं नाव आहे व्यापार. त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हणतात व्यापार तोल, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट. बरोबर. बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय? तर त्या अर्थव्यवस्थेची बाह्य स्थिती काय आहे. सोप्या भाषेमध्ये त्या अर्थव्यवस्थेची आयात निर्यात गुंतवणूक किंवा बाह्य क्षेत्र हा किती मजबूत आहे त्याचा लेखाजोगा म्हणजे लक्षात ठेवायचं काय रे पोरं? बॅलन्स ऑफ पेमेंट. मग बाह्य क्षेत्राचा लेखाजोगा जर बॅलन्स ऑफ पेमेंट असेल तर साहजिक आहे हा डॉलर मध्ये लिहिला जाईल. बरोबर नाही का? तर या व्यवहार तोलामध्ये एक भाग आहे ज्याला म्हणतात एका बाजूनं चालू खाते म्हणजे करंट अकाउंट आणि एका बाजूनं कॅपिटल अकाउंट. बरोबर. इथे लिहून टाकतो वाटल्यास मी, करंट अकाउंट आणि इथं कॅपिटल अकाउंट. चालू खाते, भांडवली खाते. आपण व्यापार जेव्हा प्रकरण घेऊ तो आपण शिकू, तुम्ही काळजी नसावी द्यायचं. करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. या करंट अकाउंट मध्ये काय, तर यामध्ये सरकारच्या व्यापाराचा समावेश होतो आणि यामध्ये सरकारच्या कर्जाचा समावेश होतो. बाहेरून जे कर्ज घेतल्या जाते त्याचं अकाउंटिंग याच्यामध्ये केलं जाते आणि जे आयात निर्यात होते त्याचं अकाउंटिंग याच्यामध्ये केलं जाते. ठीक आहे. जर समजा हा व्यापार वस्तूचा असेल, गुड्सचा असेल, तर त्याला म्हणतात बॅलन्स ऑफ ट्रेड, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात व्यापार तोल. इथं व्यवहार करून घ्या, इथं शब्द व्यवहार तोल, याला म्हणतात काय? व्यापार तोल. हे व्यवहार तोल आहे. बरोबर. इथपर्यंत बॅलन्स ऑफ पेमेंट इंग्लिश मध्ये बरोबर सांगितलं, माडी चुकलं होतं. आणि दुसऱ्या बाजूने येते त्याला म्हणतात इनव्हिजिबल अकाउंट, अदृश्य खाते. करंट मध्ये काय असते? व्यापार. कशाचा? कशाचा? तर या बाजूनं वस्तूचा, या बाजूनं सेवेचा. ठीक आहे. इथपर्यंत हे आपण बेसिक लेक्चर मध्ये शिकणार आज न उद्या. मेरे कर्ण अर्जुन आएंगे. आता बघा विषय काय, या करंट अकाउंट मध्ये जर व्यापार तोलाचा आपण अंदाज घेतला. व्यापार तोल म्हणजे काय, तर व्यापार तोल म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतात त्याला, की तुमच्या देशाच्या आयात निर्यातीची स्थिती काय, तुमच्या देशाच्या वस्तूच्या आयात निर्यातीची स्थिती काय. सेवेचा आयात निर्यात कशामध्ये आहे? इनव्हिजिबल मध्ये. थोडं अलर्ट राहा. बरोबर. प्रथम दर्शनी मला दिसते डोक्याच्या वरून चाललं तुमच्या. अरे कळला का बाबा? समजा लागलं? नाही, समजायला लागलं. 2 कारण आहे. एक म्हणजे क्लासमध्ये अटेंडन्स पाहिजे ना. अटेंडन्स म्हणजे कळलं ना? हा, मेंटली. तर एका बाजूनं व्यापार तोल ज्यामध्ये वस्तूचा आणि यामध्ये सेवेचा. चला कळलं. आता भारताच्या बॅलन्स ऑफ ट्रेडचा जर विचार केला, वस्तू व्यापाराचा, बरोबर. इथपर्यंत बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे वस्तू की सेवा? वस्तू की सेवा? ओनली वस्तू. इनव्हिजिबल मध्ये ओनली सेवा आणि करंट मध्ये वस्तू आणि सेवा, कॅपिटल मध्ये कर्ज. ठीक आहे इथपर्यंत. आता बघा, जर भारताच्या बॅलन्स ऑफ ट्रेडचा म्हणजे वस्तूच्या आयातीचा आणि वस्तूच्या निर्यातीचा जर अंदाज लावला आपण, काय लावला अंदाज, तर त्यामध्ये एक गोष्ट ही प्रकर्षाने दिसते की तुमच्या आयातीमध्ये पहिला कंपोनंट हा आहे कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल. विषय कळला?
निर्यातीमध्ये पहिला घटक आहे ज्याला म्हणतात रिफायनरी प्रोडक्ट अँड पेट्रोलियम प्रोडक्ट. समजलं? म्हणजे तुमच्या भाषेमध्ये पक्क तेल. कळलं का आता? नंबर 2 वर इथं येते गोल्ड आणि इथं नंबर 2 वर येते जेम्स अँड ज्वेलरी. समजलं? इज दॅट क्लिअर? भारताच्या एकूण आयातीमध्ये इम्पोर्टमध्ये या 2 ॲटम्सचं कॉन्ट्रीब्युशन हे 40-50% आहे. फक्त 2. कोणते? क्रूड ऑइल आणि नंबर 2 काय? गोल्ड. क्रूड ऑइल समजू शकतो कारण हा प्रोडक्टिव्ह आहे, याच्या सहाय्याने इकॉनॉमीला काय मिळते? चालना. पण मला सांगा गोल्ड हा प्रोडक्टिव्ह आहे का? नाही ना. ठीक आहे, येलो मेटलचं क्रेज आहे, येलो मेटलची डिमांड पण जास्त आहे, पण इकॉनॉमीमध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही याचं. आणि ते जवळपास आपण 200 बिलियन पर्यंत आणतो. किती बिलियन? 200 आणतो. हा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम याच्या पुढे आहे. इथून आणल्यानंतर आपण जेम्स अँड ज्वेलरी निर्यात करतो, हा पण प्रॉब्लेम नाही. अरे जर तुम्ही दूध आणत असाल, दही करून विकत असाल, काय प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम कुठे सुरू होतो बघा. भारत सोन्याचा वन ऑफ द लार्जेस्ट इम्पोर्टर आहे, पण दुसऱ्या बाजूनं मोठी समस्या सोन्याचा लार्जेस्ट हा कंझ्युमर किंवा कंझम्पशन करणारा पण आहे, आणि तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय? दूध आणलं, दही बनवलं, घरीच खाल्लं. दूध आणलं, दही बनवलं, विकलं, प्रॉब्लेम आहे. दूध आणलं, दही बनवलं, घरीच खाल्लं, प्रॉब्लेम आहे, मोठा प्रॉब्लेम आहे. तसं हे. आणि याच्यामुळे काय होते? जवळपास भारताचा व्यापार तोल हा नेहमीच्या नेहमी हा तुटीचा असतो. या कारणामुळे ज्या प्रमाणात भारताचं परकीय चलन आजही 600-700च्या मधात लेगिंग करत आहे, 700 जाते परत येते, 700 जाते परत येते, बरोबर, की जे चीनचं 7,000 बिलियन आहे. 7,000 कुठं आणि 700 गेलं तर पेपर फाडून न्यूज येते कुठं. त्याचं मेन कारण काय? हा नॉन प्रोडक्टिव्ह कंपोनंट. म्हणून सरकारनं 1991 मध्ये, म्हणून सरकारनं 2015 मध्ये एक योजना सुरू केली. त्या योजनेला म्हणतात गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम, स्वर्ण मुद्रीकरण योजना. ज्याचा प्रमुख उद्देश काय होता की बाबा तू जे घरी सोनं ठेवलेलं आहे ते सोनं काय कर, तू आण. ते सोनं काय कर, तू आण. आणि ते सोनं आणल्यानंतर बरोबर मी त्याला कुठे ठेवतो? बँकेमध्ये, आणि तुला एक सर्टिफिकेट देतो. याचा फायदा काय होईल? तुला बँकेत सोनं ठेवल्यामुळे त्या सोन्यावर व्याज मिळेल. समजलं? त्याच्यावर काय मिळेल? तुला व्याज मिळेल. अरे कळला का रे बाबा? कळलं. आणि सरकारचा फायदा काय? तेवढं सोनं मार्केटमध्ये उपलब्ध होईल ना, म्हणजे आयात काय होईल? वाढेल. आयात कमी होईल ना. अलर्ट रे, आयात काय होईल? कमी. समजलं? कालच पेपर झाला ना आपला. हा, त्याचं कळलं हे कारण होतं म्हणून एक कन्फ्युजनचं. अरे कळलं इथपर्यंत. जर प्रश्न आला पुढील पैकी कुठला घटक व्यापार तोलाला चालना देतो? स्वर्ण मुद्रीकरण योजना. हा, कळतच नाही काय झालं तर तुम्हाला. जे वरण भात पुरा आहे ना त्याला लिंकच लावता येत नाही. आणि हा आहे नवीन पॅटर्न 2023 नंतर आयोगाचा. तुम्हाला जर वाटत असेल की वर पुस्तकातलं ऍज इट इज विचारलं जाईल, हा तुमचा फाबळा गैरसमज आहे बरं का. समज आहे, समज, सॉरी. ते वरण भात आहे, तुम्ही फक्त शोभा वाढवण्यासाठी आहे, सेंटरची आणि आयोगाच्या संख्येची. इथपर्यंत. म्हणून त्याला प्रॅक्टिकली झाला गेल तुम्हाला. जेवढं मला सांगा आयातीवरचं अवलंबत्व कमी, डोमेस्टिक गोल्ड अवेलेबिलिटी जास्त, तेवढं मला सांगा तेवढं ओके भारताचं परकीय चलन हे वाचेल. किती वाचेल? 200 बिलियन. किती बिलियन? 200 बिलियन. समजलं इथपर्यंत? आणि म्हणून आता सरकारनं अजून एक प्रयत्न केला. तो प्रयत्न म्हणजे काय? तर आता याच्यावर वाचा आपल्या स्क्रीनवर बघा की जेसीचा अर्थ होतो ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिल ने सरकारला एक नवीन आराखडा दिला. कशा संदर्भातला रे? संदर्भातला स्वर्ण मुद्रीकरण योजनेचा, की बाबा या प्रकारे बघा कार्यक्रम जमते का. तर समजलं इथपर्यंत? एक नवीन इथं बघा देऊ नाही इथं हे बघा, पर्यायाने भारताच्या व्यापार तुटीला बाधा घातल्या जाईल आहे. अरे कळलं का बाबा? म्हणजेच व्यापार तूट म्हणजेच मला सांगा बॅलन्स ऑफ ट्रेड ना. ओके,
हे बघ इथे आहे. त्यामुळे परकीय चलन गंगाजळी वाचेल, चालू खात्यावरील तूट काय होईल, कमी होईल आहे. हे तेव्हा समजते या कन्सेप्ट जेव्हा तुमचं बेसिक हे काय राहील, मजबूत राहील. इकॉनॉमी एकमेव असा घटक आहे की बेसिक मधनं करंट आणि करंट मधनं कुठे जायचं आहे, बेसिक. आता आयोग प्रश्न काय विचारेल बघा. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, पुढील पैकी कुठला घटक हा रुपयाला मजबूती देतो. आणि पर्यायामध्ये विचारलं स्वर्ण मुद्रीकरण योजना. समजला का, यस की नो, दॅट इज अ न्यू पॅटर्न. काय नाही, तुम्हाला त्याचे इफेक्ट आणि कॉज हे तिथं काय करायचे आहे, जॉईन करायचे आहे. चला समजली पण ना. त्यामुळे पुन्हा मला असं वाटतं याच्यावर प्रश्न विचारल्या जाईल. स्वर्ण मुद्रीकरण योजना आणि अनसक्सेस का बरं आहे. आता लोक सणावाराला सोनं घालायला पाहिजे ना, ते बँकेत ठेवलं, बँक वितळवणार आहे, बँक त्याला 24 कॅरेट मध्ये कन्वर्ट करणार आहे, म्हणजे परत नाही मिळणार एक प्रकारे. समजलं का. परत मग तुम्हाला काही मिळेल, ते कॉइन्स मिळेल, मग तसं नाही जमत ना. म्हणून ही अनसक्सेस योजना आहे बरं का, पूर्णपणे अनसक्सेस. यापेक्षा गोल्ड लोन खूप प्रॉपर चालू आहे, यापेक्षा जास्त गोल्ड लोन वाल्याकडे आहे. म्हणून कदाचित ते लूप होल्स जे आहे ते दूर करणं हे केलं जाईल. इथं मला सांगा, तुम्हाला नंबर 1 बॅलन्स ऑफ ट्रेड हा कळला. बॅलन्स ऑफ ट्रेड किती प्रकारचा असतो, वस्तू वस्तू ओके, वस्तू ओके. त्यानंतर इनविजिबल काय, सेवा. हा फक्त भारताचा 2 वर्षच हा सरप्लस मध्ये होता, बाकी सगळं तोट्यात आहे. आणि हा इनविजिबल भारताचा ऑलवेज काय, सरप्लस आहे, म्हणजे आयात कमी निर्यात जास्त. हा डेफिसिट म्हणजे आयात जास्त निर्यात कमी, बरोबर. पर्यायाने करंट अकाउंट हा तुमचा नेहमी डेफिसिट असतो. विषय कळला का. हे आपण बेसिक लेक्चर मध्ये आपण शिकू, कारण आपलं चॅप्टर बाकी आहे. पण एक अपडेट म्हणून पुढे जाणं काय आहे, गरजेचं आहे. ते स्वर्ण मुद्रीकरण योजना प्रमोट काय, बीओपी ला काय करणे, चालना देणे. ठीक, चल थांबू.